दाखवतो, चला माझ्या संग शिवागड चष्म्याच्या दाखवतो. शिवा आला घरी त्याजवळ फोटो असतो मोबाईल मध्ये. आम्ही एकदा इथं तळ्यात काढले हरभऱ्यात उभा तेव्हा चष्मा आणि ते लय असं दणका होता चांगला. जसं का एकदा मी याला बी गेलतो राजस्थानला, हा तिकडं पानिपतला तिथपर्यंत गेलतो आम्ही. ते चष्मे लावले. चष्मा म्हणजे काय थोडंच असतं ते. चष्म्यात फरक असतो. माज आणि डोळ्यांना काही त्रास होऊ नये, काही धुळीचे कण जाऊ नये म्हणून लावलेला चष्मा. चष्म्यात फरक आहे. माझाचा चष्मा वेगळा असतो, शायनिंग मारायची ही वेगळाच असतो, आणि चांगल्या दृष्टिकोनातून लावलेला ही वेगळा असतो. आम्ही चांगल्या दृष्टिकोनाचे लावतो. ते काल तुमचा फोटो आला ना, त्याच्यानंतर सगळे बरेच लोक त्याच्या फेसबुकला आपला चष्म्याचा फोटो टाकायला लागले आणि ओपन दिसतोय का म्हणायला लागले. ते त्याच्यावरून मग ते कमेंट जर वाचल्या, पण त्यानेच म्हणायचं नाही ना, तू पाहतोय ताकद कोणची, तो हाय कोणाचा पुतण्या, एक दिवस महाराष्ट्र कब्जात धरणारा. तू छगन भुजबळला खुश करायसाठी तू मराठी अंगावर घ्यायला लागला. तुला लाज वाटली पाहिजे ना. वैयक्तिक वाद, मतभेद, वैचारिक वाद हे चालू राहत असतं. ते कधी ना कधीतरी कमी होत असतं. कोणीतरी कोणत्या तरी मुद्द्यासाठी हट्टाला पेटलेला असतो. ते एकदा हस्तगत केल्याच्या नंतर माणूस ऑटोमॅटिक आपलं म्हणतो किंवा जाऊ दे रे म्हणतो. झालं ते ह्या भूमिकेत येणारा महाराष्ट्र आहे. त्याचं ऐकून तू काय करायला राजकीय Guys, please subscribe my YouTube channel link